डीजे जरा आपल्याला गाडी ऐकव, जरा शांत बसू नको ना, सगळ्यांना झोप येईल जरा. देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नग टाळू रेड्यासनी मिळत्यात म्हशी बिलैयान गाईसनी मिळत्यात वळू रेड्यासनी मिळत्यात म्हशी बिलैयान गाईसनी मिळत्यात वळू मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला बिजळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा देवा हे डीजे वाल्या तुझी वाजीव की वाजीव वाजीव वाजू वाजू 16व्या वर्षात 16व्या अरे 16व्या वर्षात असं का बर 16व्या वर्षात समद्याच्या काकीत येतं या प्रेमाचं गळू 16व्या वर्षात 16व्या वर्ष 16व्या लेख पंचमणीचा अजित कामगिरी पार पाडणार आहेत. अजित, चला आता सामन्याला सुरुवात करते. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गौरव आणि हितेश अशी सलामीची जोडी आलेली आहेत. आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळतात ते पॅडी. पहिला चेंडू आणि समोर मारलेला आहे. हितेश यांनी एक धाव पूर्ण केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीचा विचार नाही, एका धावीचं समाधान मानलेलं आहे गौरव याने. आणि एका धावीनं आपलं स्वतःच आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. श्री गणेशा केलेला आहे. आता बघायचं हितेश स्ट्राईकवरती आहेत. हितेश किती धावांचं योगदान देतात ते. मग आजचा आपण सामना पाहिला तर खुटारपाडा या संघाने एकही विकेट न करता 32 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या जरीमरी या संघाने, आणि त्या 32 धावा पूर्ण केले. एकही विकेट न गमावता आता डावपुरे फलंदाज हितेश आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी.
किशोर पाटील एक्सरे संघाचे किशोर पाटील आणि इकडे यायचं आहे. चला जास्त वेळ गाय घालू नका याची नोंद घ्या जरा दोन्ही संघाने. पाच प्लेअर तुम्ही शतरक्षक बाहेर ठेवू शकता याची नोंद घ्यायची आहे. आता राकेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. आणि अशा प्रकारे एक धाव मिळते. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न हितेश यांचा आणि एक धाव मिळते. या एक धावेला संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 15 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली तर पहिल्याच चेंडूवरती एक धाव मिळालेले हितेश यांना. आता गौरव पुन्हा तयार फलंदाजी करण्यासाठी. गौरव आणि मगाशी एक शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम षटकार मारला होता. हो यावेळी धोका होऊ शकतो पण कव्हर करायला कोणी नाही आहे तिथं. एकही शतरक्षक नाही नाहीत. आता रनआउटच्या रूपाने विकेट मिळू शकली असती परंतु नाही आहे तिथं. कव्हर करायला कोणी नव्हतं आणि अशा प्रकारे एक धाव न घेतात समाधान मानलेलं आहे ते गौरव आणि हितेश यांनी. आणि अशा प्रकारे धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. दुसरं षटक मैदानात चालू आहे राकेश पाटील यांच्या रूपानं. फुल टॉस चेंडू आणि त्याचा फायदा उचललेला आहे. बघायचं जवळपास शतकचं एक धाव पूर्ण घेऊन दुसरा घेण्याचा प्रयत्न तिथं होतो की काय. आणि अशा प्रकारे चौकार मिळतो गौरव यांना. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली. आणि 4 धावेने संघाची धावसंख्या 19 वर धावून पोहोचलेली आहे. आता दुसरं षटक मैदानात चालू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि आतापर्यंत राकेश आणि धावा दिलेल्या आहेत त्या 5 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचं शतरक्षक आहे खाली. आता झेल होतोय की काय आणि झेल टिपलाय. चांगला झेल टिपलाय तिथं आणि गौरव यांची बारी समाप्त झालेली आहे. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी रोहित मैदानामध्ये जात आहेत. रोहित बघायचं आता कशा प्रकारे गौरवाने खरोखर चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तब्बल त्याने धावा केलेल्या आहेत. त्या 11 धावा केलेल्या आहेत गौरव याने आणि ते बाद झालेले आहेत.
रोहित तयार, स्ट्राईक घेतात. बघायचं किती धावांचं योगदान देतात आपल्या संघासाठी. समोर गोलंदाजी करतात राकेश पाटील यांना पहिली सफलता मिळालेली आहे इथं एक्सर बॉईज या संघाला. ओ फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही आहे इथं. चांगलं शतरक्षण, चांगली फेकी आलेली आहे. खरोखरच फुलटॉस चेंडू होता. आणि एक धाव मिळते. एक धावीने संघाची धावसंख्या झाली ते 20 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदान चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे राकेश यांच्या गोलंदाजी मधला. ओयाकडे बघायचं झेल होतो की काय. आणि इथं सोप्पा झेल सुटलेला इथं. एक सोप्पा झेल सुटलेला इथं. दोन षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली ती 22 धावा झाली. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचा एव्हरेज झाला. आता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आले त्या अंकित. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी अंकित आले आहेत. बघायचं अंकित आपली 2 षटकं फार मागणी पडलेली ते भरून काढण्यासाठी तुम्हाला एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. इथं समोर स्ट्राईकवरती आहेत ते रोहित. हो यावेळी लेग साईडला फिरून मारला. एक धाव पूर्ण केलेली आहे. बघायचंय. हो चांगला चेंडू अडवलेला इथं. नक्कीच 2 धावा अडवल्या तिथं. 2 धावा इथं मिळतात. दीपेश यांच्याकडनं चांगलं शतरक्षण झालेलं आहे. चेंडू अडवलेला तर नक्कीच 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु आणखी त्या 2 धावेचं समाधान मानावं लागलं. 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे. त्याचा 24 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आणि हा वाईटची नोंद एक अवांतर 1+1 म्हणजे 2 धावा मिळणार आहे एक्सर या संघाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती आता 26 धावा होतात. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आणि एस टी उकडून अप्रतिम चांगला चेंडू टप्पा पडला खाली राहिलाय आणि एस टी उकडून टाकले. अशा प्रकारे आणखी एक हादरा बसतोय तो एक्सर संघाला. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये भावेश जात आहेत. शशी पाटील आणि स्टेजवरती यायचं आहे. शशी पाटील
अंकित यांना पहिली सफलता मिळालेली आहे. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. दोन चेंडू आतापर्यंत अंकित राखून झालेले आहेत. हो, चांगला चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे टट्टळते राकेश पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 27 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 27, 2 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत. ओ यावेळी एक साईडला फिरून मारला, 1 धाव पूर्ण केलेली आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत, एका धावेचे समाधान मानले तर धोका होऊ शकतो रे, पण नाही आहे. चांगला डिसिजन घेतलेला आहे, मागे परतलेले आहेत. हो, यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा चेंडू काय बॅटच्या संपर्क पाहिजे आलेला आहे. लेग बायचा इशारा येतो. इथं एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 29. एक चांगली सुरुवात गावदेवी संघाकडनं झालेली आहे. हो, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा इथं. हो, डायरेक्ट लागला असता स्टंपवर तर नक्कीच इथं धोका होऊ शकला असता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि अशा प्रकारे एका धावेचे समाधान मानावं लागले. 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 1. तीन षटकं झालेले. पाणी घेऊन जायचं पाण्या मैदानामध्ये. ड्रिंक आता आपण ऐकूया, डीजे कडे जाऊया. मधुर संगीत.
टिपलेला आहे, चांगला झेल टिपलेला आहे. आणखी एक गडी बाद होतोय. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये दीपक गेलेले आहेत. आता बघायचं आहे भावेशांची जागा घेण्यासाठी धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक मैदानामध्ये, 5वं षटक शेवटचं षटक दीपेशी हाताळण्यासाठी आलेले आहेत. बघायचं आतापर्यंत 4 षटकाचा खेळ संपलेला, धावसंख्या 40 झालेली आहे. म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचा एव्हरेज झाला आणि गडी बाद झाले ते 4. षटक संपलेलं आहे इथं. दीपक यांच्यासाठी खुश आहे. दीपक याने जर षटकार मारला तर देवेंद्र ठाकूर उर्फ बाबू यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. दीपक तुमच्यासाठी जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे. हो यावेळी नक्की चांगला चेंडू, पण तो उजव्याच्या थोडा बाहेर निघून गेलेला आहे. तो वाईट घोषित केलाय पंचाने. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ते 41 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानात चालू आहे, 5वं. ओ यावेळी मोठा फटका मारा भूषणच्या बॅटमधनं आणि षटकार आलेला आहे भूषण यांच्या बॅटमधनं. हा जर दीपकने मारला धन्यवाद. भूषणांच्या बॅटमधनं षटकार आहे. षटकारने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा झालेल्या आहेत. पुन्हा मोठा फटका बघायचा, पुन्हा झेल होतो की काय नाही आहे. तिथं चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. इथं धोका होऊ शकतो की काय, त्याने तर नॉन आणि इथं नाही. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं. इथं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिथं जर नॉन स्ट्राईकला फेकलं असतं तर विकेट मिळू शकले असते, परंतु इथं चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे. हो यावेळी फिरायचा मारायचा पण बघायचं, इथं धोका होऊ शकला. फार पुढे आले होते ते परंतु थ्रो केलेला नाही आहे. निर्धाव जातोय चेंडू. आणि पुन्हा चेंडू एसटीच्या मागे येतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 50 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकाचा धावसंख्या 50. चांगली धावसंख्या उभारलेली इथं. आता बघायचं आहे 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येतो की डॉट जातो किंवा विकेट मिळते.
एक्सर बॉयच्या संघाला. हो यावेळी बघायचं धोका तर आता नक्कीच धोका होऊ शकतो आणि अशा प्रकारे दीपक हे बाद. शेवटचा चेंडू बाकी. धन्यवाद डीजे. आता शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे ती 50 धावा झालेल्या आहेत. आता बघायच्या आहे शेवटच्या चेंडूवरती काय विकेट मिळते की मोठा फटका येतोय ते. हा उजव्या डाव्या भरपूर बाहेर चेंडू पंचांनी तो वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली 51. ओ यावेळी मोठा फटका पुन्हा मारलाय. बघा तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलेला आहे आणि आणखी एक गडी बाद होतोय. धावसंख्या 5 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या 51 धावचा. आता आपण ऐकूया मधुर संगीत. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. भो अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी. भो अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. पाच षटकांची इनिंग संपलेले.
5 षटकांचा खेळ संपलेला, धावसंख्या 51 झाल्यानं 52 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे. चला सलामीची जोडी एक सर्व या संघानं मैदानात पाठवून द्यायचे. या दोन संघामध्ये जो संघ विजय होईल त्याला खुटारपाडा या संघाबरोबर खेळायचं, याची नोंद घ्यायची आहे. खुटारपाडा संघ आपण तयारीत राहायचं आहे. या दोन संघामध्ये जो संघ जिंकेल त्याला खुटारपाड्याबरोबर खेळायचं आहे. चला सलामीची जोडी पाठवून द्या मैदानामध्ये. दोघेही राहुल नावाच्या मैदानामध्ये सलामीला गेलेत. आम्ही देतो 1 नंबर राहुल आणि 2 नंबर राहुल. आता बघायचं आहे सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. चला शतरक्षर लावून घ्या ताबडतोब. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, लक्षात घ्या. पंचाळीस नंबरचे टी शर्ट घातलेले राहुल हे मैदानामध्ये स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला ते 17 नंबरवाले राहुल. अशा प्रकारे 1 नंबर 2 नंबर राहुल हे मैदानामध्ये. आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी आले ते गौरव म्हात्रे. 52 धावा तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे 30 चेंडूमध्ये 52 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. पहिलं पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला जवळजवळ 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे हा जर सामना जिंकायचा असेल तर. पहिलाच मोठा फटका मारण्याचा चेंडू काय बॅटच्या संपर्कात आणला. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय गौरव म्हात्रे यांचा. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये. बावन्न धावांचं उद्दिष्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर, म्हणजे तुम्हाला मोठी फलंदाजी करावी लागणार आहे, मोठे फटके मारावे लागणार आहेत. ओ यावे बघायचं आहे पण लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेले. चांगली सुरुवात गौरव यांच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा फुलटॉस चेंडू होता आहे. चांगले शतक झाले तिथं फेकी. ओ डायरेक्ट हिट लागली असते तर नक्कीच रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली असते, परंतु नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनं आपलं संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे राहुल. आणि आता नंबर 2चे राहुल आता स्ट्राईकसाठी आलेले आहेत.
ओ मोठा फटका मारलाय, बघायचं ते शतरक्षक काय झेल होतो की काय, आणि झेल जायला पहिला गडी बाद होतोय. हे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या आणि उडतोय पुंगाट पळतोय. धन्यवाद डीजे. हरीश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे, सोबतीला लाड आहेत. एक धावसंख्याची धावसंख्या 3 झालेली आहे. चांगले षटक हाताळलेले गौरव याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत, 3 धावा दिलेल्या आहेत, माफ करा. एक चांगले षटक हाताळलं गेलेलं आहे. आता धनेश नवीन गोलंदाज आलेले आहेत, गोलंदाजी करण्यासाठी समोर स्ट्राईकवर आहेत ते. राहुल, ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्याच्या बॅटला पाहिजे आलेला नाहीये आणि अशा प्रकारे कट लागून तो मागे येतो. इष्टेक सेकंद 1 धाव मिळते. राहुल यांना 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 4 धावा होत आहेत. दुसरं षटक तुम्हाला 52 धावांचं आव्हान दिले जिंकण्यासाठी. तुम्हाला 1-1 2-2 धावा काढून काही काम चालणार नाही. तुम्हाला ती धावसंख्या पार करायचं मोठे चौकार षटकार मारावे लागणार आहेत. नो वाईटचा इशारा, वाईट तिथे दिलेला आहे. एक अवांत धाव मिळते. या 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती 5 धावा होत आहेत. हो यावेळी मोठा फटका पुन्हा बघायचं. शतरक्षक आहे, 1 धाव पूर्ण केले. चांगलं शतरक्षण झालेलं आहे. दीपक म्हात्रे खरं अपराधी, चांगलं शतरक्षण, चांगली फेकी आलेली आहे. आणि अशा प्रकारे एका धावेचं समाधान मानावं लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 6 धावा होत आहेत.
पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा इष्टरेक्षा येथे चेंडू, परंतु एकदा लेग बायचा इशारा येतो, एक अवांतर धाव मिळते. या धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 7. दुसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 1 गडी बाद झाल्या आणि धावसंख्या 7. तुम्हाला 52 धावा करायच्या जिंकण्यासाठी. यावेळी पुन्हा निर्धाव जातो चेंडू. ओ यावेळी मोठा फटका मारलाय बघा, तिथे दीपक पाटील, दीपक मात्रे आहेत आणि झेल टिपलेला आहे इथं. खरोखर चांगला झेल टिपलेला आहे. आणखी एक हातरा बसतोय. हरीश तू पण डान्स करायला पाहिजे. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये भावेशे गेलेले आहेत. ओ यावेळी नक्कीच जोरदार आणि अशा प्रकारे एक बाद काय झालेले आहेत. कट लागलेले एसटीच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निश्चय टॅटून गोंधलं. आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधलं. हात भरून आलो या, हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग संध्या आता नवीन फलंदाज दीपेश मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलेले आहेत. धाव संख्या फक्त 7 झालेली आहे. दोन षटकाचा खेळ संपला, 3 षटक झाले. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहे, तोपर्यंत आपण ऐकूया मधुर संगीत.
एस हो, चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्याचा सरळ कव्हर करता गौरव यांच्याकडं चांगली गोलंदाजी गौरव मात्रे. हो, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा चेंडू तिथे गोलंदाज स्वतः गोलंदाजी वरती आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडू टिपला जातोय आणि आणखी एक गडी बाद होतोय. नवीन फलंदाज खेळण्यासाठी साईराज मैदानामध्ये जात आहेत. साईराज बघायचं आता आपल्या संघाची धावसंख्या फार तोकडी झालेली आहे. आता तुम्हाला येणाऱ्या षटकामध्ये फार मोठे चौकार षटकार मारावे लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा पुन्हा दीपक मात्रे तिथं चांगलं क्षेत्ररक्षण दीपक मात्रे यांच्याकडनं फक्त एकच धाव मिळणार आणि एक धावीने संघाची धावसंख्या झाली ते 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा याचं चांगलं क्षेत्ररक्षण गौरव यांच्याकडनं एकच धाव तितकेच चांगली फेकी आलेली एका धावचे समाधान मानावं लागले. एक धावने संघाची धावसंख्या झालेली ती 9 धावा होत आहेत. पुन्हा सरस खेळलेले एक धाव मिळाली. पुन्हा दीपक तिथे क्षेत्ररक्षक आणखी चांगलं क्षेत्ररक्षण आणि 36 पैकी चांगली पुन्हा एक धाव मिळते. एक धावीने संघाची धावसंख्या 2 आकडे 10 धावा झालेल्या आहेत. बावन्न धावांचं उद्दिष्ट होतं तुमच्या डोळ्यासमोर आणि तुम्ही एक 2-2 धावाने काही होणार नाहीये. तुम्हाला ही सामना जिंकायचा मोठे फटक्यांची गरज आहे पण ते काय मोठे फटके येत नाहीये कारण याला चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण तर बघायला मिळतं. यावेळी चांगली गोलंदाजी परंतु चेंडू जशा भरपूर बाहेर निघून गेला तो वाईट घोषित केला. पंचाने एक अवांतर धाव मिळते. सचिन गोलंदाजी करतायत. शशी आणण्याच्या जागेवरती स्ट्राईकला आहेत ते. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा क्षेत्ररक्षक आहे एक धाव मिळणार. धावसंख्या 13 आहे. 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. फार धावसंख्या कमी झालेली आहे. यामुळे पुन्हा तिथं दीपक मात्रे चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी आलेली आहे.
एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 14 धावा होत्या. चौथं षटक मैदानात चालू आहे. गडी 5 ते 4. पुन्हा मोठा फटका मारण्याचा बघायचा. गोलंदाज स्वतः झेल घेण्यासाठी आणि झेल टेपलेला तिथं आणि आणखी एक गडी बाद होतोय. जहाँ जहाँ धूमधाम वहाँ वहाँ घूम घाम के आ गए बड़ा बड़ा घाव वाव बड़ा बड़ा पाव छान के खा गए लेना मेरा अपना क्या है तड़क भड़क बंगला इथं धन्यवाद डीजे. इथं गोडदेवचा संघ उपस्थित झालेला आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. यानंतर लगेच हा खुटारपाडा आणि या संघावे जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर दुसरा सामना होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. लगेच खुटारपाडा संघाला तयारीत राहायचं आहे. राकेश पाटील आता स्ट्राईकवरती आलेले आहेत. नवीन फलंदाज. धावसंख्या झालेली ती 14. चौथं षटक मैदानात चालू आहे. तुम्हाला 52 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे. फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. एका धावेचे समाधान मानावं लागणार आहे. फुल टच चेंडूचा फायदा उचलता आलेला आहे. तिथं कट तिथं लागून तिथं पॉईंटमध्ये जातो. एकच धाव मिळते आणि तुम्हाला एक एक 2-2 धावा काढून धावसंख्या पूर्ण होऊ शकत नाही आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा मोठे फटक्यांची गरज आहे पण ते काय बघायला मिळालेलं नाही आहे. अजूनही चौकार षटकार आलेला नाही आहे. पुन्हा फुल टच चेंडू बघायचा. इथं झेल होतो का गौरव नाही आहे. चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी पहिल्या चौकाराची नोंद झालेली राकेश पाटील यांच्या बॅटमध्ये. नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं नाद करा पण आमचा कुठं. चार षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. तुम्हाला षटकार मारूनच हा सामना जिंकू शकता तुम्ही. गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक विकास. हो यावेळी चांगला चेंडू विकास. जितेंद्र ठाकूर यांचं आगमन झालेलं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत पाटील साहेब आहेत हे पण आहेत आणि सुनील ठाकूर यांनी सर्वांनी इथं व्यासपीठ स्टेजवरती यायचं आहे. तर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नुसता धुळा करून टाकू योग्य कुणी बी देणार मात अरविंदच लढायचं समोर भिडायचं साऱ्यांना करूया नीट. जितेंद्र ठाकूर लढायचं समोर भिडायचं यांचं हार्दिक स्वागत. पाटील साहेब तुमचंही हार्दिक स्वागत. सुनील ठाकूर यांचंही हार्दिक स्वागत इथं आल्याबद्दल. आपण तुमचं नाद करा पण आमचा कुठं. शेवटचं षटक मैदान. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. बघायचं आहे गोडदेवचा संघ इथं उपस्थित झालेला आहे. भाईंदर गोडदेव. आता बघायचा 2 संघामध्ये सामना चालू आहे. शेवटचं षटक मैदान चालू आहे. विकास यांना पहिली सफलता मिळालेली आहे आणि आणखी एक गडी बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय. पण आमचा कुठं.
नवीन फलंदाज खेळण्यासाठी तरुण मैदानामध्ये जात आहेत. आता साऱ्यांची हवाच काढू येऊ दे समोर मातीत गाडू. चला फलंदाजाने लवकर जायचं आहे. तरुण जर लवकर जायचं आहे. चार चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. तुमच्या माहितीसाठी बघायचं आहे 4 चेंडूमध्ये काही मोठी खेळी होते का मोठे फटके येतात की काय. ओ तरुणाने मारलेला आणि पहिल्याच चेंडूवरती बघायचं षटकार. असे फलंदाज मागे राहिले. तरुणाने लवकर यायला पाहिजे होतं. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला आहे. आणखी एक फटका मारा बघायचा चौकार होतो की काय तो. आणि आणखी षटकार लागोपाठ 2 षटकार. अप्रतिम फलंदाजी. तुम्ही नादच केलाय थेट. ओ शेट तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. प्रनिल पाटील याने जर षटकार मारला तर देवेंद्र ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. देवेंद्र ठाकूर पुन्हा फटका मारला बघायचं इथं. पुन्हा झेल होतो की काय दीपक म्हात्रे. आणि अप्रतिम झेल टिपलाय. खरोखरच चांगला 8 ते 10 पावलाचा रनअप घेऊन त्याने झेल टिपलेला आहे. नाही तर आणखी चौकार षटकार मिळाला असेल आणि तरुण हे बाद झालेले. तुम्ही केलाया नाव तुमचं व्हायरल झालं या. व्हिडिओ तर तुमचाच गाजवाजा आहे. पुन्हावर माझा भरवसा नाही. नेटवर्क जाम तुम्ही केलाया नाव तुमचं व्हायरल झालं या. व्हिडिओ तर तुमचाच गाजवाजा आहे. पुन्हावर माझा भरवसा नाही. या शेवटच्या षटकात आता शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. बघायचं शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. आतापर्यंत धावसंख्या 32 झालेली आहे. 5 षटकाचा सामना या आणि 52 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी दिले तर जवळजवळ ओपच्या आता ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असं म्हणायला हरकत नाही आहे गावदेव एक्सर संघ. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होता. रणू चोपडेने सामना संपलेला आहे तर गावदेवी संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन त्या संघाचं.